हाय गाइज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मेडिकोज मराठी। तर आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत, ती आहे कट ऑफ। नीट 2025चा पेपर टफ आला, फिजिक्स एवढा अवघड आला, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा लेंदी सवाल होते, जास्तीत जास्त डिफिकल्ट सवाल फिजिक्समध्ये बघायला मिळाले। केमिस्ट्रीमध्ये सुद्धा मॅच द स्पियर्स, रिझन, आन्सर्स अँड रिझन्स असे क्वेश्चन भरपूर हार्ड होते। आणि बायोमध्ये तर डायग्राम तर एकही नव्हती, एक क्वेश्चन होता काहीतरी डायग्रामचा, बाकी बायो सुद्धा मॉडरेट क्वेश्चन होता, क्वेश्चन पेपर होता। इंट्रोडक्शन मधून सुद्धा, युनिट इंट्रोडक्शन मधून सुद्धा क्वेश्चन विचारलेला रेडिएशनचा। ओके, युनिट इंट्रोडक्शन मधून सुद्धा क्वेश्चन विचारले गेले। यामुळे आपला जो ओव्हरऑल 2025चा जो नीटचा पेपर होता तो खूप हार्ड आहे असं आपल्याला ग्रह धरणार आहेत आपण। आणि पाहिलं मी भरपूर जणांना विचारलं, मित्र होते, मित्रांसोबत मी चर्चा केली, तर ते असे बोलले की खरंच पेपर खूप टफ होता। 2024चा जो पेपर होता तो एकदमच सोपा पेपर होता या पेपरच्या तुलना जर केली तर आपण। ओके, तर आपल्याला असं कळतंय की या वर्षी मेरिट खाली येण्याची खूप शक्यता आहे। कमीत कमी 70 ते 80 मार्काने मेरिट खाली घसरणार, म्हणजे घसरणार, अराउंड 100 मार्काने मेरिट खाली घसरणार आहे, एवढं लक्षात घ्या आपण। तर मी आज पूर्णाची स्क्रिप्ट काढून आणलेली आहे तुम्हाला। मी आज BMS, MBBS, BMS, BDS, BHMS याच्या पूर्ण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचा क्लोजिंग रँक, म्हणजे किती मार्काला ते क्लोज होईल कॉलेज, गव्हर्नमेंट MBBS किती मार्कापर्यंत येऊ शकतं, प्रायव्हेट MBBS किती मार्कापर्यंत येऊ शकतं, पुन्हा मग BMS, गव्हर्नमेंट BMS किती मार्कापर्यंत येऊन थांबू शकतं, प्रायव्हेट BMS किती मार्कापर्यंत येऊन थांबू शकतं, हे पूर्ण मी स्क्रिप्ट मध्ये आणलेलं आहे। ओके, तर आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मेडिकोज मराठी। तर जर सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, व्हिडिओ होईल एवढा शेअर करा। व्हिडिओमध्ये जेवढे मी इन्फॉर्मेशन आणली ती रिसर्च करून इन्फॉर्मेशन आणली। मी एक व्हिडिओ बनवण्यासाठी कमीत कमी 500 विद्यार्थ्यांसोबत कॉन्टॅक्ट केलेला आहे। 500 विद्यार्थ्यांना, कमीत कमी 100 विद्यार्थ्यांना ऑफलाईन भेटलेलो आहे, कारण मला तुम्हाला जी रिसर्च करून जो एकदम एक्झॅक्ट जी इन्फॉर्मेशन द्यायची ती देण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या माहितीसाठी, आणि 100% क्लॅरिटीने माहिती देणारं चॅनल आहे आपलं। ओके, चला, तर नीट 2025 इज हार्डेस्ट पेपर ऑफ नीट हिस्ट्री। ओके, 2013 पासून नीटचा पेपर होतो, यामध्ये 2016 आणि 2021ला थोडा फिजिक्स पेपर हार्ड आलता आणि ओव्हरऑल पेपर हार्ड होते। पण 2016च्या तुलनेमध्ये 2021च्या तुलनेमध्ये हार्डेस्ट पेपर 2025चा आहे। ओके, फिजिक्स मध्ये 110 मार्क येणं सुद्धा कठीण आहे। हायेस्ट टॉपर ऑफ महाराष्ट्राच्या लातूर सिटी मधला हायेस्ट टॉपर फक्त 110 मार्काचा आहे। मग तुम्ही विचार करा फिजिक्स किती टफ असेल। गेल्या वर्षी लातूर सिटी मध्ये 180 पैकी 180 फिजिक्स मध्ये मार्क घेणारे पोरं होते, आणि यावर्षी आपण तुलना केली तर 110 इसका आपण ह्याचा जर आपण ओव्हरऑल पाहिलं तर 70 मार्काने टॉपर घसरलेला आहे। हा, तर बघा, MBBS गव्हर्नमेंट कॉलेजचं मला वाटतं मेरिट यावर्षी 520, स्क्रीनवर दिसत असेल, गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं मेरिट क्लोज म्हणजे किती मार्काला थांबू शकतं, तर 520 पर्यंत गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतं। ओके, पुन्हा मग प्रायव्हेट MBBS किती मार्कापर्यंत मिळेल, तर प्रायव्हेट MBBS आपलं एक्झॅक्ट सांगतो मी 460 ते 470च्या आसपास प्रायव्हेट MBBS क्लोज होणार। ओके, आता तुम्ही म्हणताल नाही सर, गेल्या वर्षी तर 70 मार्का, त्याच्या गेल्या वर्षी तर 70 मार्काचा क्वेश्चन गॅप पडला होता, गेल्या वर्षी पण 30, गेल्या वर्षी पण 50 मार्काचा गॅप पडला होता। तर एक्झॅक्ट मी सांगतो की 460ला आपलं प्रायव्हेट MBBS क्लोज होणार आहे। ओके, आणि पुन्हा मग आपला BMS चं, BDS जर आपण स्लाइड लास्टला घेतो, आधी BMS घेऊ, तर BMS चं आपलं गव्हर्नमेंट जे कॉलेज आहेत ते आपले कॉलेजचं कट ऑफ आपल्याला 420 पर्यंत पूर्ण BMS गव्हर्नमेंट कॉलेज क्लोज होते। ओके, ही डेडलाईन आहे। मी जे सांगतोय ना ॲक्युरेट सांगतोय, रिसर्च करून सांगतोय मी, तुम्हाला लक्षात घ्या की गव्हर्नमेंट BMS जे आहे ते आपलं अराउंड 420ला क्लोज होईल, आणि प्रायव्हेट जे BMS आहे ते अराउंड 320च्या आसपास क्लोज होऊन जाईल। आता तुम्ही म्हणताल गेल्या वर्षी 540ला आपलं गव्हर्नमेंट BMS क्लोज झालं आणि प्रायव्हेट BMS 385ला आला, म्हणजे कमीत कमी 1.25 मार्काचा गॅप पडला। मग यावर्षी फक्त 100 मार्काचाच का गॅप पडतोय,
तर कारण पण तसंच आहे. कारण बघा, जे ॲव्हरेज स्टुडंट आहेत ते ॲव्हरेज स्टुडंट 400च्या आणि 300च्या आसपास असतात. ओके, आणि यावर्षी पेपर हार्ड असल्यामुळं ते जे ॲव्हरेज स्टुडंट आहेत त्यांना फक्त 300 ते 450 यामध्येच फसून बसलेले आहेत. म्हणून 300 ते 450 मध्ये एक मार्काने रँक डिसाईड होणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणून इथे आपल्याला तिथं खूप क्लोज मध्ये कट ऑफ क्लोज झालेला दिसणार आपल्याला. म्हणजे गव्हर्नमेंट प्रायव्हेट एमबीबीएस तिथंच थांबलंय, लगेच गव्हर्नमेंट बीएमएस थांबलंय कमीत कमी 10-20 मार्काने, पुढे लय झालं 50 मार्काने लगेच प्रायव्हेट बीएमएस थांबलंय, असं दिसून येणार आहे. कारण ओव्हरऑल टॉपर जरी डिक्रीज झाला असताना तरी 21 लाखापैकी जे ॲव्हरेज स्कोअर करणारे पोरं होते त्यांनी बायोलॉजी आणि केमिस्ट्री तर सोडवलीच असेल, आणि त्याच्या अराउंडनं त्यांना 350च्या आसपास मार्क येतच असतील. मग असे आपण स्टुडंट पाहिले की जे 500ला होते ते पण 400 वर येतात, आणि जे ॲव्हरेज आहेत ते तर दरबारीच 300 मार्क घेतच होते ना. म्हणून मी सांगतो की आपल्याला 300 ते 350 या स्कोअरमध्ये खूप मुलांना मार्क पडलेले आहेत. त्यामुळे एकेका मार्काने आणि एकेका स्कोअरनं आपल्याला रँक डिसाईड होणार आहे. ओके, हा. तर आता मी तुम्हाला सांगितलं बीएमएसचं. ओके, आता बीडीएसचं पाहू. तर बीडीएसचा जो कट ऑफ आहे, बीडीएसचा गव्हर्नमेंट बीडीएस कॉलेजचा कट ऑफ आहे तो आपल्याला 410ला थांबेल, क्लोज होईल 410ला. काय? गव्हर्नमेंट बीडीएसचा. ओके, आणि गव्हर्नमेंट आपला बीडीएस प्रायव्हेट कॉलेजचे आहे का तो कट ऑफ अराउंड 270 पर्यंत येईल, अराउंड 270. हा, तर आता तुम्ही म्हणताल की बीएमएस ला प्रायव्हेट कॉलेज क्लोज होतात 320 तुम्ही सांगितलं, आणि बीडीएस चे प्रायव्हेट कॉलेज 270 ला कसे? तर हे आहे की गेल्या काही वर्षांनंतर, काही वर्ष झाले, आपण पाहिलं की गेल्या वर्षी सुद्धा बीडीएस पेक्षा बीएमएस ला जास्त मागणी होती, आणि यावर्षी पण तेच होते. ह्या 2-3 वर्षामध्ये बीएमएस का पाहण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा 360 डिग्री मध्ये रोटेट झालेला आहे. कारण पहा, विद्यार्थी एमबीबीएस झाला, एमबीबीएसचं मेरिट थांबलं की डायरेक्ट बीएमएस कवळतोय. कारण बीएमएस हे जो करिअर आहे हे खूप वास्ट करिअर आहे. मी याच्यावर पॉडकास्ट बनवलेला आहे, आपल्या आय बटन मध्ये लिंक येईल, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक देतो मी, तो पॉडकास्ट आमच्या पाहून घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला ऑल अराउंड की बीएमएस काय आहे, बीएमएसचा कट ऑफ, बीएमएस निगडीत आपण काय पुढे करू शकतो, बीएमएसचा लॉंग फॉर्म काय, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी हा जो लॉंग फॉर्म मी सांगतो, सब्जेक्ट काय, सब्जेक्ट आपल्याला किती जास्त स्टडी करावा लागतो का, कोणते सब्जेक्ट आहे ते पूर्ण डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. ओके, आणि कमेंट करा अजून बीएमएसचा एकदम मी करिअर ऑप्शन, करिअर पाथ, रोड मॅप असे पूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहे. ओके, तर तुम्ही लक्षात घ्या बीडीएसचा, आता मी तुम्हाला सांगतो की गव्हर्नमेंट बीडीएसचा कट ऑफ 410 पैसे क्लोज होईल, आणि प्रायव्हेट बीडीएसचा कट ऑफ 270 पैसे क्लोज होईल. ओके, मग आता राहिलं बीएचएमएस. बीएचएमएस ला मी सांगतो गव्हर्नमेंट बीएचएमएस आपलं अराउंड 310 पैसे क्लोज होईल. ओके, बीएचएमएस, आणि प्रायव्हेट जे बीएचएमएस आहे हे प्रायव्हेट बीएचएमएस कॉलेज 210 पैसे क्लोज होतील, ह्याची तुम्ही खात्री करून घ्या. ओके, तर आता म्हणतात सर आम्हाला तर ह्याच्यामध्ये मार्क पडत आहेत, ह्या क्रायटेरियामध्ये आपण तुम्ही बसत आहात, कुठं बीडीएस, बीएमएस, एमबीबीएस ला जर बसत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, पुन्हा मग बीडीएस, बीएमएस कॉंग्रॅच्युलेशन्स, एवढे मार्क आले असले तुमच्या मेहनतीला फळ मिळालं, तुम्ही 2025-2024 निम्मा 25 जी मेहनत केली ती त्याला फळ मिळालेलं आहे. ज्यांनाही कमी मार्क पडले आहेत, टेस्ट सिरीज मध्ये ज्यांना 600 मार्क पडत होते असे पोरं मी 450 वर आलेले पाहिले. ज्यांनाही कमी मार्क आले त्यांनी स्वतः डिमोटिवेट व्हायचं नाही. जर तुम्हाला एमबीबीएसच करायचं असेल तर तुम्ही 26 ची तयारी करा, आणि जर नसेल, जर तुमची इच्छाशक्ती नसेल, तुम्ही असं म्हणत असाल की नाही आम्ही बीएमएस करू, आम्ही बीडीएस करू, आम्ही बीएचएमएस करू, तर तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, ह्या जर ह्या अल्टरनेटिव्ह पाथ मध्ये आलात आणि इथं जर तुम्हाला करिअर बनवायचंय तर तुम्हाला ह्या पाथ मध्ये थोडंही रिलॅक्स फील करून जमत नाही. इथं तुम्हाला 100% द्यावा लागतो. जर तुम्ही इथं 100% दिला नाही तर तुमचं करिअर धोक्यात आहे असं समजायचं. कारण इथं एक तर आयुर्वेदिक बीएमएसचं बोलतो मी, इथं एक तर आयुर्वेदिक स्टडी करायला लागतो, मॉडर्न स्टडी करायला लागतो. मग आपल्याला जर ॲलोपॅथिक हॉस्पिटल चालवायचं असेल तर तुम्ही लक्षात घ्या की एमबीबीएसच्या लेवलचे रिझल्ट द्यायचे, आणि एमबीबीएस ट्रीटमेंट फक्त मॉडर्नच करतात.
आणि आपल्याला तर मॉडर्न प्लस आयुर्वेद करायचंय. म्हणून मी सांगतो की जर तुम्ही BMS मध्ये आलात तर तुम्हाला मॉडर्न ही तितक्याच कॉन्फिडन्स न करायचंय आणि आयुर्वेद ही तितकाच कॉन्फिडन्स न करायचंय. तुम्ही आता म्हणतात आयुर्वेदची गरज नाही, आम्ही फक्त मॉडर्न करून पास होऊ. आपल्या युनिव्हर्सिटी टेस्ट MUHS, ओके, NCISM ह्यांचा एक डेडलाईन आहे की आम्ही 60% आयुर्वेद टाकणार आणि 40% मॉडर्न टाकणार. म्हणजे तुम्ही आयुर्वेद केल्याशिवाय युनिव्हर्सिटी टेस्ट मध्ये पास होऊ शकत नाही. ओके, तर आता पाहू आपण BHMS मेरिट. तर तुम्हाला मी सांगितलं. आता तुम्ही म्हणता काउन्सिलिंग करायची आहे आम्हाला. आता आम्हाला हे पूर्ण क्रायटेरिया आता आम्हाला समजला. आता काउन्सिलिंगचं एकदम सुटसुटीत सांगा. तर तुम्ही आता एकदम रिलॅक्स फील करा, डोकं शांत ठेवा. जे मी काउन्सिलिंगचे पॉइंट सांगतोय, जे काउन्सिलिंगच्या वेबसाईट सांगतोय ते एक नोट डाऊन करून घ्या. वही पेन काढा आणि त्यावर नोट डाऊन करून घ्या. ओके, तर बघा आता बघा काउन्सिलिंगचा पहिला पॉइंट आला की एक होतं की ऑल इंडियामध्ये जी काउन्सिलिंग कंडक्ट केली जाते त्या 2 वेबसाईट असतात. एक असती MCC, ओके, मेडिकल काउन्सिलिंगची वेबसाईट. ओके, त्यामध्ये MBBS, BDS आणि नर्सिंग ह्या 3 साईट, ह्या 3 कोर्सचे, हे 3 डिग्रीचं ती वेबसाईट कंडक्ट करते काउन्सिलिंग ऑल इंडियामध्ये. ओके, ऑल इंडियामध्ये, मी महाराष्ट्राचा बातच करत नाही, ऑल इंडियामध्ये. ओके, आणि पुन्हा मग AACCC ही आयुष, BMS, BHMS, BUMS, BNYS अशाच कोर्सचे ऑल इंडियामध्ये काउन्सिलिंग बघतं ती असतं AACCC वेबसाईट. ओके, तुम्ही आता म्हणता, आता तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की ऑल इंडियामध्ये ही काउन्सिलिंग करती तर आपल्या महाराष्ट्रातले कॉलेज तिथे टाकावं लागतात का? तर मी तुम्हाला एक सांगतो. ओके, आता तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या, एकदम शांतीने ऐकून घ्या, तुमच्या डोक्यावरून जाईल सगळं. कारण काउन्सिलिंगच्या पॉईंटमध्ये, काउन्सिलिंगमध्ये भले भले स्टुडंट 600 मार्क येणारे स्टुडंट काउन्सिलिंगच्या बाहेर पडतात कारण त्यांनी काउन्सिलिंग नीट केलेली नसती. काही ज्या टिप्स आहेत, ज्या ट्रिक्स आहेत, काउन्सिलिंगच्या चॉईस फिलिंग कशी करायची ह्याची पूर्ण बाब आपण लक्षात घेऊन केली पाहिजे. नाहीतर एवढा स्कोर आलेला सुद्धा मातीत जाऊ शकतं. एकदा काउन्सिलिंगच्या वेबसाईटवरून बाहेर पडलात तर तुम्हाला पुन्हा काउन्सिलिंगमध्ये इन्सर्टच करता येत नाही. ओके, हा, तर लक्षात घ्या ऑल इंडिया सेट. आता ऑल इंडियामध्ये हे 2 वेबसाईट काउन्सिलिंग करतात. ओके, तर महाराष्ट्रातले जेवढे कॉलेज आहेत, BMS चे 119 कॉलेज आणि MBBS चे काहीतरी 50च्या आसपास कॉलेज, 60च्या आसपास कॉलेज, सॉरी. ओके, तर ह्या सगळ्या कॉलेजमधल्या 15% सीट, फक्त 15% सीट MCC आणि AACCC काढतात. ओके, म्हणजे त्या 15% सीटवर अख्ख्या ऑल इंडियामधून कोणताही स्टुडंट ती सीट ऑक्युपाय करू शकतो. म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं की MCC आणि AACCC कडे फक्त आपल्या ऑल महाराष्ट्रामधल्या 15% सीट असतात कॉलेजमधल्या. म्हणजे 100 सीट असल्या तर 15 सीट फक्त त्यांच्याकडे आल्या आणि 85 सीट शिल्लक राहिल्या. आता शिल्लक राहिल्याचं मी डिस्ट्रीब्युशन सांगतो तुम्हाला. ओके, आणि ही जी काउन्सिलिंग आहे AACCC आणि MCC, ही काउन्सिलिंग करण्यासाठी आपल्याला 52,000 रुपये पे करावे लागतात पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करतानाच. पुन्हा ते 50,000 रुपये रिफंड होतात आणि 2,000 रुपये ती फीस काटून घेतली जाते. ओके, आणि ही ऑल इंडियाची झालं. ओके, आज ज्या 85% सीट शिल्लक राहिल्या महाराष्ट्रातल्या कॉलेजला, ती आपली महाराष्ट्रातली एक वेबसाईट आहे CAT सेल, ती महाराष्ट्राची काउन्सिलिंग करण्याचं काम करते. ओके, महाराष्ट्रातल्या स्टुडंटला त्या 85% सीट अचीव्ह करता येतात. म्हणजे फक्त महाराष्ट्रातले स्टुडंट त्या 85% सीट ऑक्युपाय करू शकतात, बाकी कुठलाही स्टुडंट करू शकत नाही. हा, म्हणजे CAT सेलवर तुम्ही ते 85% साठी लढणार. म्हणजे ते हक्काचे सीट आहेत, आम्ही महाराष्ट्रीयन आहेत, आमच्या त्या हक्काच्या सीट आहेत, म्हणून ते 85% सीट आपल्या CAT सेलला दिलेल्या आहेत. ओके, तर CAT सेलला 85% सीट आहेत आणि ऑल इंडियामध्ये जी MCC आणि AACCC करते त्याला 15% सीट दिलेल्या आहेत. ओके, ह्याचं ओव्हरऑल तुम्ही लक्षात घ्या. हा, आणि आता बघा ऑल इंडिया कोटा जरी म्हणलं आपण 15% सीट आहेत, तिथं फॉर्म पाडतात का, त्याचं मेरिट लय हाय जात असेल तर असं नाही. जर तुम्हाला अल्टरनेटिव्ह ऑप्शन जर चूज करायचे असतील तर लक्षात घ्या तुम्ही की ऑल इंडिया कोटा मधून जर तुम्ही फॉर्म फिल केला तर नक्कीच 10 ते 15 मार्कांनी मेरिट खाली येतं. कारण बघा, जर तुम्ही महाराष्ट्रीयन आहेत आणि तुम्हाला ऑल इंडियामधून 15% सीटसाठी लढायचे महाराष्ट्रातल्या कॉलेजसाठी, तर फक्त महाराष्ट्रातलेच कॉलेज टाकून द्यायची. 10-15 मार्कांनी मेरिट डिक्रीज होतं कधी पण. ओके.
हां तर असा MCC AA CCC ही ऑल इंडियासाठी आणि महाराष्ट्रासाठी CET सेल. हां स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल 8830139166 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून काउन्सिलिंगच्या रिलेटेड कोणत्याही बाबी असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणते कॉलेज सर टाकावात, काही करावा, आम्ही कॉलेज कोणते टाकावात, आम्हाला कॉलेजची लिस्ट द्या सर, तुम्ही नवीन कॉलेज कोणते आले, जुने कोणते कॉलेज आहेत ह्याची पूर्ण लिस्ट द्या. असं जरी तुम्ही मेसेज केला मला व्हॉट्सअपला याच नंबरवर तर मी तुम्हाला पूर्ण लिंक जेवढे कॉलेज आहेत तेवढी लिंक पाठवून देईन मी तुम्हाला. ओके तर तुम्ही लक्षात घ्या की काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आता काउन्सिलिंग जर केली तरच आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे. त्यामुळं काउन्सिलिंगवर सगळ्यात जास्त भर द्या आणि काउन्सिलिंग कशी चांगली करता येईल यावर लक्ष द्या. ओके तर आजचा असा व्हिडिओ होता. कट ऑफ ऑफ MBBS BDS BMS BHMS असे पूर्ण कट ऑफ सांगितलेले आहेत. तुम्हाला SC ST OBC असं एक्सपेक्टेड कट ऑफ जर पाहिजे असेल तर तुम्ही ही व्हिडिओ मी 2-3 दिवसांमध्ये अपलोड करतो, तोही व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हक्काचा माणूस, हक्काचा भाऊ आहे तुमचा, तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा मग एज्युकेशनल व्हिडिओ सुद्धा मी टाकायचा प्रयत्न करत आहे चॅनलवर, तेही पहा. तुम्ही जसं BMS कॉलेजमध्ये जा, MBBS कॉलेजमध्ये जा, जे अॅनाटॉमीचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ टाकतो मी चॅनलला. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, भविष्यामध्ये खूप कामी येईल माझं चॅनल आणि हक्काचं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. थँक्यू एव्हरीवन.